नमस्कार, मी विजय साळवी. झिरो आवर बुलेटिनच्या या विशेष भागात आपलं स्वागत. मंडळी, बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचं एन्काउंटर ते राजकीय फायरिंग, काल संध्याकाळी सुरू झालेल्या याच राजकीय अंकाचा दुसरा चॅप्टर महाराष्ट्रानं आज पाहिला. या प्रकरणात कोणकोणते नवे खुलासे झालेत हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. त्याचं विश्लेषणही आपण करणार आहोत. पण झिरो आवरची सुरुवात करूया राजकीय पटलावर घडलेल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी किती जोरदार तयारी केली आहे हे आपल्याला रोज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामधून आणि राजकीय यात्रांमधून लक्षात येतंय. त्याच राजकीय कार्यक्रमांमध्ये आज सर्वात जास्त चर्चेत होता तो भाजपचा कार्यकर्ता मेळावा आणि त्यात झालेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मार्गदर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपुरात पोहोचले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विदर्भ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अमित शहांनी या मेळाव्यात कानमंत्र दिला. तोच कानमंत्र आपण पाहणार आहोतच, पण त्या मेळाव्यातील इनसाइड स्टोरीही आपण ऐकणार आहोत. पण आजच्या मेळाव्यात एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आली, ती म्हणजे नागपुरात भाजपच्या मंचावरची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अनुपस्थिती. अमित शहा नागपुरात पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार आणि भाजपच्या विधानसभा निवडणुकीचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेही होते. पण मंचावर नव्हते ते नागपूरचे खासदार, भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतक्या महत्त्वाच्या दौऱ्यावर आलेत. नेमके त्याच वेळी नितीन गडकरी हे नागपूरपासून 1800 किलोमीटर दूर जम्मू काश्मीरात होते. बरं, ते काही फॅमिली वेकेशनसाठी तिथं गेलेले नाहीत, तर जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजित प्रचारासाठी गडकरी तिथे गेलेत. पण आता अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि नितीन गडकरींचा काश्मीर दौरा या दोन्हीच्या तारखा एकच. आणि हा निव्वळ योगायोग म्हणावा की आणखी काय हा प्रश्न तर आहे. पण त्यानिमित्तानं आज दिवसभरात रंगलेल्या चर्चांवरच आहे आपला पहिला प्रश्न. आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी आपण आधी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न काय होता, तर गृहमंत्री अमित शहांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरींच्या गैरहजेरीचा अर्थ काय? गडकरींना दूर ठेवलं जातंय की गडकरी स्वतः दूर राहत आहेत? हा होता आपला आजचा प्रश्न. आणि या प्रश्नावर तुमची प्रतिक्रिया, तुमची मतं आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपण जाऊयात नागपुरात. तिथं अवघ्या काही वेळांपूर्वी अमित शहांचं मार्गदर्शन पार पडलं. त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यात काय काय इन्साइड्स आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात केस सेंटरला. आणि तिथे आपल्या सोबत असणार आहे आपला नागपूरचा प्रतिनिधी रजत वसिष्ठ. रजत, तब्बल 2 तास आज नागपुरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात भाजपच्या विजयाच्या दृष्टीनं, विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं अमित शहांनी नेमका काय कानमंत्र दिलाय पदाधिकाऱ्यांना? नक्कीच 2 तास हा संपूर्ण जो कार्यकर्ता संवाद होता तो चाललेला आहे विजय सर. आणि त्याच्यामध्ये अमित शहा यांनी फक्त कानमंत्रच नाही दिला, तर काही कानपिचक्याही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा बूथ संदर्भातची यंत्रणा मजबूत करण्यावर अमित शहा यांनी भर दिलेला आहे. आणि फक्त स्वतःचा बूथ मजबूत करण्यावरच भर नाही दिला, तर जे प्रतिस्पर्धी पक्ष आहे त्यांचा बूथ कमकुवत कसा करता येईल, म्हणजे त्यांच्या बूथवरचे जे कार्यकर्ते आहेत, जे सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांना पुढील काही
आठवड्यांमध्ये भाजपशी जोडा, म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये विरोधी आणि प्रतिस्पर्धी पक्षांकडे बूथवर कार्यकर्ते राहणार नाही, अशा पद्धतीची एक रणनीती जी आहे ती अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली. गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत जे सरपंच पदाची निवडणूक लढलेले लोक आहे, सहकार क्षेत्रातील लोक आहे, बचत गटातील महिला आहे, त्यांना पक्षाशी जोडण्यासंदर्भात सांगितलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे जे दोन बाबी आहेत, एक बाब म्हणजे की उमेदवारी कशी दिली जाईल या संदर्भातले काही संकेत जे आहेत ते अमित शहा यांनी दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं उदाहरण सांगितलं की माझी पण उमेदवारी एकेकाळी पक्षाने कापलेली होती, आणि ते सांगून कुठंतरी त्यांनी असं सुचवलं आहे का की जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांना सर्वांना उमेदवारी दिली जाऊ शकत नाही, हे सांकेतिक शब्दात त्यांनी सांगितलं आहे का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. अमित शहा या संदर्भात म्हणाले की जेव्हा पक्ष उमेदवारी देतो तेव्हा पक्षासमोर अनेक प्रश्न असतात, जिंकण्याची क्षमता असते, प्रतिमा असते, समीकरण असतात, मित्र पक्षांची त्या ठिकाणी कशी स्थिती आहे हे पाहावं लागतात. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षासमोर अनेक प्रश्न असतात. त्यामुळे पक्षातील जे पदाधिकारी आहे किंवा उमेदवारीसाठीचे जे इच्छुक लोक आहेत त्यांनी पक्षाची ती अडचण समजून घ्यावी, असं अमित शहा म्हणाले. त्यामुळे कुठंतरी असं वाटतंय की यंदा सर्व आमदारांना एकदम उमेदवारी मिळेल अशी स्थिती नाही आहे. भाजप बऱ्याचशा आमदारांची उमेदवारी, त्यांची तिकीट जी आहे ते कापू शकते, याचे सुरुवातीचे संकेत जे आहे ते अमित शहा यांनी दिले. आणि दुसरा एक राजकीय वक्तव्य त्यांचा फार महत्त्वाचा आहे. त्यांनी आज सांगितलं की भाजप गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदा आपल्या मित्र पक्षांसोबत सर्वात चांगला नेगोसिएशन करत आहे, म्हणजे जागा वाटपामध्ये भाजपला भरपूर जागा मिळतील याचे त्यांनी संकेत दिले. चांगला निगोशिएशन केलं जात आहे. मात्र नुसतं चांगलं नेगोशिएशन करून भाजप जिंकणार नाही, तर भाजपला आपलं लक्ष्य, टार्गेट निर्धारित करावं लागेल. भाजपला आपलं टार्गेट, आपलं लक्ष्य निर्धारित करावं लागणार आहे. आणि मिशन विधानसभा फत्ते करण्यासाठी अमित शहानी दिलेला हा कानमंत्र भाजपसाठी फायद्याचा देखील ठरावा, पण त्यासाठी त्यांना महायुतीतल्या कार्यकर्त्यांनाही आपल्या सोबत घ्यावं लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे. पण सगळ्यात आधी महायुतीसमोर आव्हान आहे ते विधानसभेच्या जागा वाटपाचं, आणि त्या दृष्टीनं अमित शहांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. अमित शहांच्या दौऱ्यानं भाजप कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढला, विरोधकांमधली आक्रमकताही वाढली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नाशकातून, तर काँग्रेस आमदार नितीन राऊतांनी नागपुरातून अमित शहांच्या दौऱ्यावर टीका केली. पाहूयात त्या दोघांनी नेमकं काय म्हटलंय. दाहोद नावाचं गाव आहे, दाहोद अहमदाबादच्या बाजूला, तिथे औरंगजेबाचा जन्म झाला. त्याच्यामुळे औरंगजेबाच्या सगळ्या कलागती मोदींच्या अंगामध्ये आहेत. सगळ्या, जसं औरंगजेब वागायचं तसे मोदी आणि अमित शहा वागतात. बघा तुम्ही, महाराष्ट्र लुटण्याचं काम औरंगजेबानं केलं, मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याचं काम औरंगजेबानं केलं. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तेच करतायत. विदर्भामध्ये कधी ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडत नव्हती. अलीकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्स या ठिकाणी सापडतात. गुन्हेगारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी मोठे उद्योग येत नाहीत. या ठिकाणी शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर चर्चा होत नाही. नागपूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आहे, पण त्या विमानतळाची निर्मिती ती सुद्धा थांबलेली आहे. असे अनेक प्रश्न, रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात विदर्भात आहेत. यावर अमित शहा बोलणार आहेत का? त्यावर न्याय देणार आहेत का? म्हणजे अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मवियाने जशी टीका सुरू केली, तसंच महायुतीच्या मित्रपक्षांनी त्यांचं कौतुकही सुरू केलंय. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत जागा वाटपावरून सुरू असलेल्या संघर्षावर अमित शहा तोडगा काढतील असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केला. त्याशिवाय त्यांनी अमित शहांकडे आणखी एक इच्छाही व्यक्त केली आहे. ती नेमकी इच्छा काय आहे आपण ऐकूया त्यांच्याकडूनच. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अमितभाई आहेत आणि अमितभाई बऱ्याच जागांच्या संबंधामध्ये एकमत घडवतील अशी अपेक्षा आहे. माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला 10-12 जागा मिळाव्यात. लोकसभेला माझ्या पक्षाला एक जागा मिळाली नव्हती, आणि दलित मतदार जे आहेत, बौद्ध मतदार जे आहेत ते आपल्या बाजूला वळवायचे असतील तर रिपब्लिकन पक्षाला अनदेखी करून चालणार नाही आहे. रिपब्लिकन पक्षाने काही आवाढव्य जागा मागितलेला नाही आहे. कालच चंद्रकांत बावनकुळे यांना आमचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांच्याकडे जवळ 20-21 जागांची यादी आम्ही दिलेली आहे. त्याच्यामधल्या 10 ते 12 जागा आम्हाला द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे.
मंडळी, अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि त्याभोवताली घडलेल्या सगळ्या राजकीय अपडेट्स पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि तिथं आपण पाहूयात आजच्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. आजचा प्रश्न परत एकदा पाहतोय. गृहमंत्री अमित शहांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरींच्या गैरहजेरीचा अर्थ काय? गडकरींना दूर ठेवलं जातंय की गडकरी स्वतः दूर राहत आहे? हा होता आजचा प्रश्न आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहतोय आपण. यूट्यूबला गडकरी स्वतः बाजूला झालेत, या सरकारचे कारनामे त्यांना आवडत नाहीत, स्वाभिमानी नेता आहेत असं म्हणतायत पंडितराव गवळी यूट्यूबवर. यूट्यूबवरच सतीश पंडित काय म्हणतायत तर गडकरी साहेबांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, ते कर्तबगार आहेत, त्यामुळे ते नाहीत ते बरंच झालं, कारण गडकरी साहेब हे स्पष्ट वक्ते तर आहेतच पण निष्कलंक मंत्री म्हणून जगप्रसिद्ध आहेत. यूट्यूबवरच लखन ढगे यांनी काय म्हटलंय तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्यामुळं आतापासूनच साईडलाईन केलं जात आहे असं मत व्यक्त केलंय लखन ढगे यांनी. मथुरादास कर्णिक यूट्यूबवर म्हणतायत गडकरींची लोकप्रियता सहन होत नाही, ते पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ नयेत म्हणून डावललं जात आहे, पण महाराष्ट्रातील जनता सर्व पक्ष गडकरींसारख्या सेवेकऱ्याच्या पाठीशी आहेत असं म्हणतायत मथुरादास कर्णिक. एक्सवर काय आली आहे प्रतिक्रिया शंतनू गौतम यांची. धोक्याची घंटा वाजते, गडकरी आत्तापासूनच जड जात आहेत, उद्या जर नितीन गडकरींचा चेहरा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून समोर आला तर मग फडणवीस यांचं काय होईल असा प्रश्न त्यांच्या प्रतिक्रियेतून समोर येतो. एक्सवरच अनंत लोणागरे म्हणतायत गडकरीजी जुन्या कथा कहाण्या सांगण्यात व्यस्त असल्यानं त्यांना गैरहजर ठेवण्यात आलं असेल. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरनं येते KitKat_ श्रुती यांची. सध्या गडकरींना हटवून पंतांना महत्त्व दिलं जात आहे, ज्यांच्यामुळं भाजपमध्ये एकतरी चांगला माणूस आहे अशांनाच लांब केलं जात आहे. आणि मंडळी, जनमानसांची भावना समजून घेतल्यानंतर आता वेळ झाली आहे अमित शहांच्या दौऱ्यांचं विश्लेषण करण्याची आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे ABP माझाची उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरितानं जवळजवळ 3 दशकं विदर्भातल्या राजकीय आणि सामाजिक घटनांचं रिपोर्टिंग केलंय. तिनं अनेक राजकीय घडामोडी ब्रेकही केल्या आहेत. तिच्याकडनंच आजच्या घडामोडीचं विश्लेषण करूयात आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आपण गेस्ट सेंटरला. सरिता, आजच्या या अमित शहांच्या नागपूर दौऱ्याचं आणि नेमकं त्याच वेळी नितीन गडकरी हे जम्मू काश्मीरमध्ये आहेत, तर ह्या राजकीय घटनेचं कसं काय विश्लेषण करायचं? नक्कीच खरं तर अमित शहा विदर्भात आणि तेही नागपुरात, नितीन गडकरींच्या नागपुरात, आणि तिथे नितीन गडकरी आज नाही भाजपाच्या बैठकीला, हे सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल अशीच घटना आहे. खरं तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचंड सक्रिय असणार आहेत असं सांगितलं जात होतं आणि त्यासाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुद्धा त्यांची मनधरणी केली अशी माहिती होती. दुसरीकडे त्यांचेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःही सांगितलं की एक अगदी प्रमुख म्हणून नितीन गडकरी या खेपेच्या निवडणुकीला असणार आहे. हे सगळं सांगितलं जात आहे, पण तरीही नितीन गडकरी विधानसभेच्या प्रचारात दिसत नाही आहेत. याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी राजकारण आहे, पक्षाच्या अंतर्गत राजकारण आहे, हे खूप सांगण्याची काही गरज नाही. यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की नितीन गडकरींचं नाव प्रदेशातून सातत्यानं घेतलं जात आहे, महाराष्ट्रातनं घेतलं जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर कुठंतरी इथल्या नेत्यांना नितीन गडकरींची इमेज, नितीन गडकरींची जी पॉप्युलॅरिटी आहे त्याची मदत गरजेची वाटत असेल, पण अशा पद्धतीची कुठलीही घोषणा केंद्रातून अजून आलेलं नाही. खरं तर
कुठल्या नेत्यानं कुठं जाऊन प्रचार करायचा याची यादी ही भाजपसारख्या पक्षामध्ये कोणी उठून जम्मू काश्मीरला जाऊन प्रचार करत नाही. ती तारीख, ती वेळ, त्या बैठका, त्या मीटिंग्स हे केंद्राकडनं येत असतात. आणि नितीन गडकरी नेमके ज्या दिवशी जम्मू काश्मीरला आहे त्या दिवशी जर अमित शहा हे स्वतः येत असतील नागपूरला, तर याचा अर्थ काय? त्याचा एकच अर्थ होऊ शकतो की अमित शहांना नितीन गडकरी त्या बैठकीला असावे आणि त्यांची फारशी गरज त्या बैठकीला त्यांना वाटली नसेल. हा मोठा संकेत आहे. यातनं कळतं की कोणाला नितीन गडकरी बैठकीला किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेला हवे आहेत आणि कोणाला नको आहेत. सरिता, काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींचं पंतप्रधान पदाविषयी आलेलं स्टेटमेंट आणि योगायोगानं काय होईना पण अमित दौऱ्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आणि त्यातही ते नागपुरात आलेले असताना नितीन गडकरींची अनुपस्थिती, याविषयी नेमकं कसं काय राजकीय अर्थ काढण्यात येतो? नितीन गडकरी हे नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी बोलतात किंवा पक्षाच्या लाईनला नेहमी साजेसच आहे असं बोलतात असं नाही, हे आपण बघितलं. आणि इतक्यातलं त्यांचं हे जे वक्तव्य आहे त्यातच मोडतं. आता हा त्याचा परिणाम आहे का हे सांगणं खरं तर कठीण आहे. पण यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी की जसं मी म्हटलं केंद्राच्या मंडळींनी तरी ते असावेत ह्याची काळजी घेतलेली नाही आहे. त्याचप्रमाणे केंद्रानं 2 लोकं महाराष्ट्रात पाठवलेली आहेत. एक म्हणजे भूपेंद्र यादव आणि दुसरं म्हणजे अश्विनी वैष्णव. आजपर्यंत ही 2 मंडळी जी संपूर्ण प्लॅनिंग करतात ह्या कॅम्पेनचं भाजपासाठी, ती मंडळी अजून तरी नितीन गडकरींना भेटली आहे असं दिसत नाही. जवळजवळ 1 महिना झाला आणि कुठंही यांची भेट नाही. नितीन गडकरींचा फीडबॅक नाही. ते प्लॅनिंगमध्ये आहेत या दोघांबरोबर असे कुठलेही संकेत नाही. त्यामुळे कुठंतरी नितीन गडकरी हे महाराष्ट्रात ताकदीनं उतरावं असं केंद्राला भाजपाच्या वाटतंय का, हा प्रश्न मात्र त्यामुळे आजच्या सगळ्या घडामोडींमुळे उपस्थित होतोय. सरिता, पण या घटनेचा जे आज झालंय नेमकं योगायोगाने का होईना त्याचा विदर्भात भाजपाला फटका बसेल असं वाटतं का? खरं तर नितीन गडकरी आणि विदर्भ हे समीकरण सांगायची गरज नाही. आपण लोकसभेतच बघितलं की जेव्हा जवळजवळ भाजपचा सुपडा साफ झाला त्यावेळेला एकच व्यक्ती जिंकून आली आणि ती म्हणजे नितीन गडकरी. त्यामुळे नितीन गडकरी आणि भाजपासाठी आज त्यांचं असणारं महत्त्व हे याहून जास्त म्हणजे निवडणुकीच्या निकालानंच ते अधोरेखित केलेलं आहे की इतर सर्व भाजपाचे उमेदवार जेव्हा जनतेनं अमान्य केले त्यावेळेला मान्य केले ते फक्त नितीन गडकरी. खरं तर भाजपाला फायदा किती होणार हे मला वाटतं सध्या राजकारणापासून दूर राहिलेले, विरोधकांना ते मित्रासारखे वाटणारे, सगळ्यांशी संबंध अक्रॉस पार्टी चांगली असणारे, एक जे काही जुनं राजकारण महाराष्ट्रातलं होतं जे आता अत्यंत गढूळ झालं आहे त्या गढूळ राजकारणात नसणारे आणि अजूनही जुन्या राजकारणाला चिकटून राहणारे आणि त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा प्रिय असणारे, जे भाजपची लाईन न सोडता, भाजपची आयडिओलॉजी न सोडता विरोधकांनाही आपलेसे वाटणारे नितीन गडकरी यांचा भाजपाला किती फायदा होईल महाराष्ट्राच्या निवडणुकीत हे सांगायचं कारण नाही. कारण नुसतंच विदर्भ नाही, त्यांची पॉप्युलॅरिटी, त्यांच्याबद्दलचं कुतूहल, त्यांच्याबद्दलचं एक आकर्षण आणि त्यांच्या या वेगळे भूमिकेबद्दलचं कौतुक हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नक्कीच आहे आणि भाजपासाठी नितीन गडकरी हे व्हॅल्यू ॲडिशनच करू शकतात. सरिता, धन्यवाद या सविस्तर विश्लेषणाबद्दल. अमित शहांच्या याच नागपूर दौऱ्यानंतर ते आता छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. पण आता बातमी भाजपच्या मित्र पक्षाची. महायुतीतल्या कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत करण्यात आलेले वेगवेगळे दावे आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकत आहोत आणि त्यात आज नव्या माहितीची भर पडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं 110 मतदारसंघांचा बारकाईनं अभ्यास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक अहवाल सादर केल्याची माहिती आहे. या कामासाठी काही आठवड्यांआधी शिवसेनेनं राज्यातील 110 मतदारसंघात निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली होती. शिवसेनेनं याआधी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघांवर किंवा अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलाय अशाच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती ही शिवसेना नेते आणि आमदार कृपाल तुमाने यांनी दिली. या 110 मतदारसंघात उत्तर महाराष्ट्रातील 11, मुंबईतील 18, कोकणातील 20, पश्चिम महाराष्ट्रातील 18,
मराठवाड्यातील 21 तर विदर्भातील 13 मतदारसंघ आहेत. महायुतीत भाजप 150पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करते. त्यात शिवसेनेनं 100+ जागांचं टार्गेट ठेवल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत नेमक्या किती जागा मिळतील असा प्रश्न आता विचारण्यात येतो. आदरणीय शिंदे साहेबांनी जी निरीक्षक आणि प्रभारींवरती जबाबदारी दिली, जवळपास 110 विधानसभा जागेवरती जबाबदारी दिली होती, निरीक्षक आणि प्रभारी नेमले होते. त्या सर्वांनी आपला अहवाल आदरणीय शिंदे साहेबांना दिलेला आहे. ते त्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा सर्व लोक जाऊन आलेत, सर्व अभ्यास केला आहे आणि त्याहीपेक्षा आणखी दुसऱ्या काय सीटा घेता येते का, कोणत्या चांगल्या सीटा राहू शकेल, आम्ही पूर्वी कोणत्या लढलो, काय लढलो, आता कोणत्या, त्याप्रमाणे पूर्ण याचा अभ्यास झालेला आहे आणि आम्ही सर्वांनी तो अहवाल आदरणीय शिंदे साहेबांना सबमिट केलेला आहे. त्याचा आम्ही अभ्यास करूनच ठरवलेल्या जागा आहे. आम्ही कोणाच्या सिटिंग MLAच्या जागा मागत नाही आहोत. ज्या जागेवरती आमचे उमेदवार स्ट्रॉंग असू शकतात, निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे, अशा ठिकाणचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा हाच प्रयत्न आहे की तिघंही ज्या जागा निवडून येऊ शकतो त्याच जागेवरती आपण लढलो पाहिजे आणि त्या जागेवरतीच आम्ही आपसामध्ये आमच्या तिघांच्या जवळपास सर्व फॉर्म्युले ठरलेलं आहे. त्याप्रमाणे लवकरच तुम्हाला नवरात्रानंतर जागेचं वाटप झालेलं सुद्धा दिसेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.